दौंड तालुक्यातील यवतमधील परिस्थिती नियंत्रणात. सोशल मीडियावरील पोस्टवरून तोडफोड आणि जाळपोळ. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. अजित पवारांनी यवतमधील परिस्थितीचा घेतला आढावा. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका, अजित पवारांचं आवाहन. धनंजय मुंडेंसोबत कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबद्दल चर्चा नाही. मंत्रिपदासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही तिघे एकत्र ठरवू. मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा. आरोपींना लवकरात लवकर अटक करा. मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. कुठं चौकोनाला तरफडू नका. तिथं जाऊन कुठं टॅक टॅक ढगात गोळी मारू नका. पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादांची तुफान फटकेबाजी. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तर चौफुल्यांवर जाऊन तडफडू नका म्हणत दादांनी खास शैलीत दिली कार्यकर्त्यांना तंबी. एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमीशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप. कोणालाही सोडणार नाही, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू. जिममध्ये चक्कर आली आणि तरुण जागेवर कोसळला. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर. 18 ऑगस्ट पासून होणार कामकाज सुरू. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला होणार लाभ. आणि बॉलिवूडच्या किंग खानची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली. जवान सिनेमासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर. बातमी कोल्हापूरमधनं. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर करण्यात आलंय. सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्ट पासून कामकाज सुरू होणार आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांना लाभ मिळेल. CPR समोरच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू केलं जाईल. तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुढचे 10 दिवस केवळ मुखदर्शन सुरू असेल. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान तातडीनं काम पूर्ण करून प्रत्यक्ष दर्शन सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं 2 गटात राडा झाला. दरम्यान यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडनं आणि पोलिसांकडनं शांततेचं आवाहन करण्यात आलंय. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय. बाहेरच्या व्यक्तीनं चुकीचा स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झालेला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवरती कारवाई होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर अजित पवारांनी यवतमधल्या घटनास्थळी जात भेट देत आढावा घेतला. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा हातात घेऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक झाली आहे. एका बांधकाम साईटवरती 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी MIDC पोलिसांनी ही कारवाई केली. कमलेश रायनं याआधी 8 लाख रुपये घेतल्याची माहिती असून आज 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना त्याला रंगेहात अटक झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो स्थानकाच्या नावावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध दर्शवलाय. मेट्रो स्थानकाला कोटक छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असं नाव दिल्यामुळे तीव्र निषेध नोंदवला जातोय. मुंबईतल्या बोरिवली पश्चिम भागातील अनधिकृत बांधकामांवरती BMCनं कारवाई केली आहे. अनधिकृत फेरीवाले, स्टॉल, हातगाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरती ही कारवाई झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यापाऱ्यावरती गोळीबार झाला. यात 20 वर्षीय व्यापारी गंभीर जखमी झालाय. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीमध्ये झुले आणि व्यायाम उपकरणं बसवल्यामुळे माजी महापौर प्रवीण शेट्टींनी संताप व्यक्त केला। यावेळी स्मशानभूमीमध्ये प्रवीण शेट्टींनी अनोखं आंदोलन करत पालिकेचा निषेध नोंदवला। इंडिया आघाडीचे खासदार येत्या 8 ऑगस्टला केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडणार आहेत। याच दिवशी ते संसद भवन येथून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढतील। निवडणूक प्रक्रियेबाबत वारंवार शंका आणि त्यासोबत मतदार याद्यातील अनियमितता आणि स्वायत्त संस्थांवरील राजकीय हस्तक्षेप याविरोधात निषेध नोंदवला जाईल। मतदान चोरी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। कुणालाही सोडणार नाही असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिलाय। भविष्यात मंत्र्यांची एकही चूक किंवा कुठली चूक ही खपवून घेतली जाणार नाही, बेशिस्त वर्तनही सहन केलं जाणार नाही, कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिलाय। मोठा रोष असल्यामुळे आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं। सध्या मंत्रिमंडळातच दुसरा कोणता बदल होण्यासंदर्भात चर्चा नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय आपल्याला मान्य आहे, आपण नाराज नाही, उलट आपण आनंदी आहोत असं माणिकराव कोकाटे म्हणतात। दत्ता भरणेंकडे खातं सोपवल्यामुळे या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली। केवळ खातं बदलून चालणार नाही, खातं बदललं म्हणजे कोकाटेंनी काहीही करण्याची सूट आहे असं मानू नये अशी टीका अनिल परब यांनी केली आहे। आरोप असलेल्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई व्हायला हवी अशी मागणी अनिल परबांची आहे। भाजप आणि शिंदेंसोबत गेल्यानंतर अजितदादांनी मलाही कृषी खात्याची ऑफर दिली होती, मात्र ग्रामीण भागातला मंत्री असला तर तो अधिक न्याय देऊ शकेल, त्यामुळे मी त्यावेळेला कृषी मंत्री होण्यास नकार दिल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय। माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरनं उचलबांगडी केल्यानं लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। पुण्यात अजित पवारांनी आपल्या भाषणातनं फटकेबाजी करत आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना तंबी दिली। तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, कधी कुठे कोणती चूक होऊ देऊ नका असा इशारा अजितदादांकडून दिला गेला। धनंजय मुंडेंनी आपली 3दा भेट घेतली आहे, मात्र या भेटीदरम्यान मंत्रिपदासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही तिघेजण एकत्रित निर्णय घेऊ असंही त्यांनी नमूद केलं। मतांसाठी हिंदू टेरर हा शब्द निर्माण केला गेला। मालेगावच्या निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड पडलंय। हिंदूंना आतंकवादी, हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत होता अशी टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान झालाय। पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती। परवाना परत केला याचा अर्थ सुटका होत नाही, चोरानं चोरीचा माल पोलिसांना दिला असं म्हणत अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती निशाणा साधला। सावली बारमध्ये डान्स बार सुरू होता हे सिद्ध झालंय, आता गृहराज्यमंत्र्यांची सुटका नाही असं अनिल परब म्हणतात। आतापर्यंत सावली बारवरती 4 वेळेला छापा पडला, मुख्यमंत्र्यांकडे सगळे पुरावे दिलेत, मुख्यमंत्र्यांनी कणखरपणा दाखवावा आणि गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असं अनिल परब म्हणतात। मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय। चौफुल्यात जाऊन तडफडू नका, कुठेही ठोयठोय करू नका असं अजित पवार या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना पाहायला मिळाले। ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये बॅनरबाजी केली आहे। बाप तो बाप रहेगा या आशयाचे बॅनर्स यावेळेला झळकलेत आणि यातून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी टोला लगावलाय। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत झालं। शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांच्या 10 प्रश्नांचे लेबल चिकटवलेला हार पालकमंत्र्यांना घातला आणि त्यांचं स्वागत केलं। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि मेहकर या भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत चर्चा करून नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलंय। चंद्रपूर शहरामध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची आई अम्मा जोरगेवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे। गांधी चौकामध्ये स्मारक उभारलं जाणार असून या चौकाचं नाव बदलून
अम्मा जोरगेवार हे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेनं संमत केलाय. मात्र स्थानिक व्यापारी आणि नागरिक यांनी स्मारकाच्या बांधकामाला विरोध दर्शवलाय. कर्नाटकामधल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करतायत असंही त्यांनी सांगितलं. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकारानं एरोनॉमिक्स 2025 अभियान राबवलं गेलं. मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानात शहरातील 40हून अधिक संघटनांनी सहभाग घेतलाय. अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झालाय. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सासह 2 उच्च पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलंय. एकाच वेळेला 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्यानं अकोल्याच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मालेगावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला गेलाय. शहरातले सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील शहरामध्येच तळ ठोकून आहेत. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे शेती पिकांचंही प्रचंड नुकसान झालं. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिलाय. पीक विमा काढण्यात 55% घट झाली आहे. शासनानं 14 ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. शेतात राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात पाणी शिरलं. साकोली शहरातल्या जुन्या वस्तीतील तलाव फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी शेतात आलं. दरम्यान या वृद्ध दाम्पत्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं तर पाण्याच्या प्रवाहात कोंबड्या वाहून गेल्या. चिपळूण MIDC येथील पंपाचं बिल थकीत असल्यानं महावितरणनं नगर परिषदेचं वीज कनेक्शनच बंद केलंय. नगरपालिकेनं महावितरणनं थकवलेल्या करामुळे सब स्टेशनला टाळं लावलं. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांना नाहक 3 तास अंधारात राहावं लागलं. धाराशिव जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागात सरकारच्या वतीनं चारा लागवडीसाठी मोहीम राबवली गेली आहे. पुढच्या काळात चारा टंचाई भासू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागानं हा उपक्रम राबवलाय. रायगड जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत हा सप्ताह साजरा केला जाईल. मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव तहसील कार्यालयात सप्ताहाला सुरुवात झाली आहे. अकोला शहरातली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण काढण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांचं आहे.